भाजपचा गुजरात पॅटर्न आता पुण्यात. नमस्कार, मी कविता. पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग येऊ लागला आहे. भाजप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. या महायुतीत 165 पैकी तब्बल 135 जागा भाजप लढवणार असल्याची माहिती समोर येत असून उर्वरित सुमारे 30 जागांवर शिंदे गटाच्या शिवसेनेला समाधान मानावं लागणार असल्याचं बोललं जात आहे. भाजप तब्बल 135 जागा लढवणार असल्याने इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. अनेक माजी नगरसेवकांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा करत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या या माजी नगरसेवकांना भाजप मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप गुजरात पॅटर्न राबवणार असल्याचं संकेत मिळत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान आमदार आणि मंत्र्यांचीही तिकीटं कापत नव्या उमेदवारांना संधी दिली होती. हाच फॉर्म्युला पुण्यातही लागू होणार असून सुमारे 35 ते 40 माजी नगरसेवकांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. यामागची कारणंही स्पष्ट होत आहेत. बदललेली प्रभाग रचना, आरक्षणातील बदल, काही माजी नगरसेवकांची अकार्यक्षमता, निवडणुका लांबल्यामुळे नागरिकांशी तुटलेला संपर्क आणि इतर पक्षातील मजबूत उमेदवारांचे इनकमिंग, या सगळ्याचा फटका अनेकांना बसणार आहे. 2017 मध्ये भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यातील 35 ते 40 जणांना यावेळी पक्षाकडून शॉक दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पुण्यातील प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत स्थानिक नेत्यांनी तयार केलेल्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यादी निश्चित झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना खासगी पातळीवर निवडणुकीचं काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. मात्र नाराजी टाळण्यासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात पक्षाकडून जाणीवपूर्वक उशीर केला जाणार असल्याचंही सूत्रांकडून सांगितलं जात आहे. एकूणच पुणे महापालिकेची निवडणूक भाजपसाठी केवळ सत्ता राखण्याची नव्हे तर नव्या चेहऱ्यांसह मोठा प्रयोग ठरण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहेत. याबाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.